क्रिकेट, इंडियन क्रिकेट टीम, वुमेन्स क्रिकेट टीम वर्ल्ड कप घेतला यावेळेस. आणि म्हणूनच आपल्या भारतातल्या जितक्या म्हणून महिला क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय बहुमानाचा प्रसंग. वर्ल्ड कप हुकला होता एकदा, पण यावर्षी 2025चा वर्ल्ड कप हरमनप्रीत कौर, भारतीय महिला क्रिकेटची कप्तान, तिने उंचावला. आणि ह्या यशामध्ये सर्व माजी क्रिकेटपटू, महिला क्रिकेटपटू यांचा वाटा आहे असंही तिने खूप मोठ्या मनाने जाहीर केलं. ज्या ज्या महिला क्रिकेटपटू ज्यांनी या भारताच्या क्रिकेटसाठी योगदान दिलं त्या हजर होत्या. त्यांना चरणस्पर्श करून या आपल्या ब्रॉड माइंडेड कप्तानाने आशीर्वाद पण घेतले. 1976-1977 इंडियन महिला क्रिकेटची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली होती आणि सरावाच्या दरम्यान एका सुप्रसिद्ध क्रिकेटपटूची बायको म्हणजे रिचर्ड हॅडली यांची बायकोसुद्धा न्यूझीलंडकडनं क्रिकेट खेळायची. करीन हॅडली असं तिचं नाव. तीसुद्धा सरावाला यायची, आपल्या भारताची टीमसुद्धा सराव करायची. त्यावेळेस रिचर्ड हॅडलीला कुतूहल होतं की नक्की भारताच्या महिला क्रिकेट टीममध्ये कोण कोण आहे आणि त्या सगळ्या प्लेयर्स कशा पद्धतीने सराव करतात. रिचर्ड हॅडलीने भेट दिली सरावाच्या ठिकाणी आणि या सगळ्या आपल्या महिला क्रिकेटपटूंना पाहिलं. 20 ते 25 वयोगटातल्या सगळ्या मुली, अर्थातच भारतातल्या मुलींची ती व्यक्तिमत्व तशी पाहिली तर ॲज कम्पेअर टू ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सडपातळ अशा त्यांचा बांधा. रिचर्ड हॅडलीनी थोडंसं गमती वजा पण थोडंसं टोचून आपल्या टीममधल्या काही सदस्यांना उद्देशून एक वाक्य उच्चारलं. अरे तुम्ही तर एवढ्या सडपातळ दिसताय, कसं काय तुम्ही बाउंड्री लाईन पार करून 6 मारणार? तुमच्यातलं कोण 6 मारणार? शक्य आहे का हे? तुमच्या प्रकृतीकडे बघून तर असं वाटत नाही. हे ऐकल्या एक महिला क्रिकेटपटू, तो काळ बघा 1976-77चा होता. आज थोडी तरी किंमत आहे महिला क्रिकेटला आणि ती थोडी कदाचित आता वर्ल्ड कप घेतल्यानंतर नक्की वाढत जाईल. क्रेडिट गोज टू रिसेंट क्रिकेट टीम. त्यावेळेस 1976-77ला रिचर्ड हॅडली या सुप्रसिद्ध फास्टर बॉलर, एक चांगला बॅट्समन, ऑलराऊंडर, न्यूझीलंडचा प्लेयर, ज्याच्या बायकोच्या विरुद्ध आपल्याला आता क्रिकेट खेळायचं आहे, अशी ती टीम समोर आहे. आणि रिचर्ड हॅडली यांचं हे वाक्य ऐकल्या एक महिला क्रिकेटपटू विथ लॉट ऑफ कॉन्फिडन्स उभी राहते आणि ती म्हणते, या बाउंड्री लाईनच्या पार 6 मारून दाखवला तर बक्षीस काय देणार? त्यावेळेस सगळ्या क्रिकेटरमध्ये क्राऊन कंपनीची सर्वात महागडी बॅट, या बॅटची क्रेज होती. हा प्रश्न ऐकता क्षणीच रिचर्ड हॅडली बोलून गेले, येस, जी कोणी मारेल 6 तिला मी क्राऊन बॅट प्रेझेंट देईन. आणि आत्मविश्वासाने उभं राहून हा प्रश्न विचारणारी आपल्या भारताची एक क्रिकेटपटू जिने खूप नाव कमवलं, त्या होत्या, त्यांचं नाव डायना एडलजी. आजचा एपिसोड
डायना एडल्जी यांना कडक सॅल्यूट म्हणून. BCCIच्या सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली. पहा, BCCI, MCC, ICC अशा काही आपल्या क्रिकेटच्या संघटना कार्यरत आहेत. अगदी प्रत्येक जिल्ह्यात याच्या ब्रँचेस आहेत. पण मुंबईला लोकलचे धक्के खात खात प्रॅक्टिसला जाणारी आपली बहीण पण क्रिकेट खेळते, बेहरोज एडल्जी. ते पाहून क्रिकेटची नशा डोक्यात घेतलेली, अतिशय कमी असलेली माणसं अशी कम्युनिटी, पारशी कम्युनिटीत जन्म घेतलेली, 1956ला जिचा जन्म झाला अशा या डायना एडल्जीने ते चॅलेंज स्वीकारलं रिचर्ड हॅडली यांचं. आणि अक्षरशः मॅचमध्ये न्यूझीलंडच्या अगेन्स्ट त्यांनी हॅडली यांना हवा तसा सिक्सर मारून दाखवला. त्या सिक्सबद्दल त्यांना अर्थातच कमिटमेंट इज कमिटमेंट. स्पोर्ट्समन एका चांगल्या राष्ट्रीय खेळाडूने न्यूझीलंडच्या आंतरदेशीय मॅचेस खेळणारा एक ऑलराऊंडर त्याने शब्द पाळला आणि क्राऊन कंपनीची बॅट डायना एडल्जी यांना त्याने गिफ्ट दिली. म्हणजेच शर्यत जी लागली होती ती त्यांनी जिंकली. त्या 1976-77च्या काळापासून डायना एडल्जी यांनी या आपल्या भारतीय टीमसाठी खूप मोठं योगदान दिलं. आजही 5000 चेंडू बॉलिंग करण्याचा महिला क्रिकेटमधला विक्रम फक्त त्यांच्या नावाने आहे. तसं पाहिलं तर त्या काळात फार मोठी अनुकूलता या महिला क्रिकेटला नव्हती. पण अशा काळातसुद्धा कुटुंबियांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर मग त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. हे खूपच वाखाणण्यासारखं आहे. आर्थिक म्हणाल तर आर्थिक तर काहीच त्यावेळेस फार मोठे फायदे नसायचे. जी काय तुटपुंजी रक्कम मिळायची एक मॅच खेळल्यावर ती पण पुरायची नाही. स्वतःचे पैसे घालून यांना तो छंद जोपासावा लागायचा. अशी अवस्था या महिला क्रिकेटची एकेकाळी होती. कुठल्या तरी दौऱ्यावर भारतीय टीमला जायचं होतं. परदेशात क्रिकेट खेळायला मिळणार, परंतु प्रत्येक प्लेयरला 10,000 हजार भरल्याशिवाय त्या टीममध्ये एंट्री नाही, असा काहीसा प्रसंग निर्माण झाला. आता त्यावेळेस 10,000 ही खूप मोठी रक्कम होते. त्यामुळं बऱ्याचशा मुली आम्ही तर भरू शकत नाही म्हणून परत फिरल्या. पण डायना एडल्जी यांच्या मुंबईतल्या घराच्या आसपास कोणी एक पत्रकार राहत होता. त्या पत्रकाराला त्यांनी या सगळ्याच महिलांच्या टीममधल्या सदस्यांचं दुःख सांगितलं की प्रत्येकी असे 10,000 भरण्याची कोणाचीच ऐपत नाही आहे. बहुतेक हा दौरा कॅन्सल करावा लागतो आहे की काय. हे दुःख जाणल्यानंतर त्या निर्भीड पत्रकारांनी यांच्या सगळ्या व्यथा एका वर्तमानपत्रात मस्त एका लेखाद्वारे मांडल्या. हा लेख त्यावेळचे मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्यापर्यंत ही माहिती गेली. त्यांनी सत्वर एअरपोर्टवरती डायना एडल्जी आणि काही मैत्रिणींना भेटायला बोलवलं आणि ताबडतोब 4 जणींच्या 40,000ची व्यवस्था त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी केली. सो मेनी थँक्स टू बॅरिस्टर AR अंतुलेजी. हा माणुसकीचा झरा त्यावेळच्या त्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला म्हणून त्या दौऱ्यावर या जाऊ शकल्या. आणि असे करत करत 20 कसोटी, त्या काळात रेकॉर्ड ठेवलं गेलं नाही गेलं, 120 चांगले सामने डायना एडल्जी यांच्या नावावर आहेत. आजही काही रेकॉर्ड्स त्यांचे कोणी मोडू शकलं नाही आहे. आजची जी हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा या सगळ्यांनी जो काही आत्ता महिला क्रिकेटचं नाव उंचावलं, वर्ल्ड कप घेतला, त्याची पायाभरणी करण्यासाठी या डायना एडल्जी, मिताली राज अशा काही महिला क्रिकेटपटूंचं योगदान डोळेझाक करून चालणार नाही.
आणि मग क्रिकेटमध्ये इतकं योगदान दिल्यानंतर पश्चिम रेल्वेमध्ये अनेक खेळाडू यांनी तयार केल्या. रेल्वेने त्यांना नोकरीचा आधार दिला आणि भारतातली एक सुप्रसिद्ध महिला क्रिकेटपटू, तिचं योगदान BCCIमधलं, ICCमधलं, त्यावेळच्या महिला सदस्या म्हणून डायना एडल्जींचं नाव त्या सदस्यांच्या यादीमध्ये होतं. हे कशामुळं? एकतर त्यांच्या कर्तृत्वामुळं आणि त्यांच्या स्वभावामुळं, त्यांच्याकडं असलेल्या टॅलेंटमुळं. अर्थातच या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे त्यांना अर्जुन पुरस्कार पण मिळाला आणि पद्मश्रीसुद्धा मिळाली आहे. म्हणूनच डायना एडल्जी आज BCCIच्या सल्लागारपदी नेमणूक झालेली एक महिला क्रिकेटपटू. अतिशय अभिमानाची गोष्ट. BCCI सारख्या संघटनेची सल्लागार होणं म्हणजे खरंच जीवन सार्थकी लागलं असंच मी तरी मानतो. पारशी कुटुंबात जन्म घेतलेली एक मुलगी, जिला खेळाची आवड होती, घरातनं प्रोत्साहन मिळतं, बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत ती क्रिकेट खेळायला लागते आणि पद्मश्रीपर्यंत पोचते. महिला क्रिकेटमध्ये 5,000 चेंडू टाकण्याचा म्हणजे बॉलिंग करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर. एक अतिशय चांगली व्यक्ती, चांगली खेळाडू, अर्जुन पुरस्कार प्राप्त, पद्मश्री प्राप्त, आपल्या भारताचं, भारतीय महिला क्रिकेटचं वैभव असलेली ही एक व्यक्ती. आज जरी त्यांनी क्रिकेट सोडून निवृत्ती घेऊन 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली असली तरीसुद्धा या संघटनेच्या माध्यमातून या क्रिकेटशी एकनिष्ठ राहणं याला खूप काही महत्त्व आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडं मेल मेंबर्स काही होते की जे डाव्याने बॉलिंग करायचे, उजव्याने बॅटिंग करायचे, असाच काहीसा प्रकार डायना एडल्जींचा पण होता. त्यामुळे एक विशिष्ट क्रिकेटपटू, ऑलराऊंडर अशी त्यांची महिला क्रिकेटमध्ये ख्याती होती. भारताच्या टीमचं प्रतिनिधित्व केलेल्या या डायना एडल्जींना खूप मोठं आरोग्यसंपन्न असं आयुष्य मिळो आणि जास्तीत जास्त या क्रिकेट या खेळाची सेवा करण्यात त्यांचं जीवन आनंदात जावो. त्यांच्या सल्ल्यानुसार BCCIच्या सर्व व्यवस्थापनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल झाला पाहिजे. T20 मालिका भरवण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे. सौरभ गांगुलींशी त्यांनी चर्चा केली होती. जी काही स्वप्न त्यांनी या भारतीय महिला क्रिकेटबद्दल पाहिली आहेत, त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप मिळावं, ती स्वप्न पूर्ण व्हावीत. आज जे काही मानधन महिला क्रिकेटियर्स यांना मिळतं आहे त्याच्यामागं डायना एडल्जी यांचे प्रयत्न नक्की आहेत. आज जी काही थोडीफार संपन्नता, सुबत्ता या महिला क्रिकेटर्सना पुरुष क्रिकेटरप्रमाणे थोडीफार मिळायला लागलेली आहे, प्रसिद्धी मिळायला लागलेली आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जो काही बदल घडत गेला त्यामध्ये डायना एडल्जी यांचं योगदान विसरून चालणार नाही. म्हणून जवळपास 4 पिढ्यातील हा एक दुवा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 70कडं झुकलेली ही एक महिला क्रिकेटर, पण जात्याच एक स्पोर्ट्स वुमन असल्यामुळं त्यांचं आरोग्य तर चांगलं आहेच, अशीच आरोग्यसंपन्नता अखेरपर्यंत त्यांना मिळो. कोणत्याही अडचणी त्यांच्या जीवनात नाहीच यायला पाहिजेत. कारण जो व्यक्ती इतरांसाठी झटतो ना, त्याच्याकडं नक्की त्या देवाचं लक्ष असतं असं म्हणतात. त्याच पद्धतीने त्या विधात्याला मी विनंती करेन की डायना एडल्जींना कोणत्याही प्रकारे कुठलाही अडथळा जीवनामध्ये आला नाही पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतसुद्धा आरोग्यसंपन्नता अशीच शेवटपर्यंत टिकली पाहिजे. त्यांना जितकी म्हणून या क्रिकेटची सेवा करता येईल तितकी सेवा त्यांना करता यावी अशी ताकद त्यांना बहाल कर, इतकीच त्या विधात्यापुढं मी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेसहच डायना एडल्जीसारख्या क्रिकेटमय आयुष्य जगलेल्या या आपल्या मुंबईतल्या एका क्रीडापटूला कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो.
मित्रांनो, आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमलासुद्धा पुढच्या अशाच या वर्ल्ड कपसारख्याच यश मिळत राहो यासाठी खूप खूप सदिच्छाही व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही एका नवीन विषयासह. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.